मराठी माणसाचा धंदा म्हणजे काय तर फक्त नाक्यावरची वडापावची गाडी किंवा पावभाजीची गाडी. मराठी माणूस आहेस तू, तुझं काम नाही बाबा धंदा वगैरे करायचं. तुम्ही लोकांनी नोकऱ्या करायच्या. आपण मराठी माणसं, आपण नोकरी करावी आणि स्थिरस्थावर व्हावं हे बरं नाही का? मराठी माणसांनी बिझनेसच्या फंदात पडताच कामा नये. मी हे चक्रव्यूह तोडणार म्हणजे तोडणार. तुमच्या या मुंबईतली 80% जमीन माझ्या ताब्यात आहे. हत्ती गेलाय. हा? आता शेपटासाठी कशाला त्रास देताय? नुसता हत्ती घराबाहेर बांधून चालत नाही रतनशाह, तो चालवण्यासाठी माहूत लागतोच. आणि या मुंबईच्या हत्तीचा माहूत आहे मराठी माणूस. त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका.